मुखेड नगरी भगविमय वारकऱ्यांचा गजर आणि लेझिमच्या तालावर 396वी शिवजयंती साजरी। मुखेडमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती मुखेड शहरात अत्यंत अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली। यंदाच्या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे वारकरी संप्रदायाचा सहभाग आणि शालेय विद्यार्थ्यांची लेझिम पथके, ज्यांनी संपूर्ण शहरात शिवकालीन वातावरण निर्माण केले होते। ठळक वैशिष्ट्ये: वारकरी गजर, ज्ञानोबा तुकाराम आणि जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने शहर दुमदुमले। विद्यार्थी सहभाग: लेझिम पथके आणि मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी मिरवणुकीची शोभा वाढवली। भव्य रॅली: राजमुद्रा संघटनेतर्फे सचिन पाटील इंगोले यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी, चारचाकी रॅली संपन्न। दिमाखदार सजावट: स्मारकावर फुलांची आकर्षक सजावट आणि डिजिटल बॅनर्सचे ठिकठिकाणी दर्शन। मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व अभिवादन। दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते आणि माजी नगराध्यक्ष गंगाधर गाठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकावर ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना मानवंदना दिली। भव्य पालखी सोहळा आणि उपस्थिती: दुपारी पहाटेचे 4 वाजता ऐतिहासिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोनलेवाड यांनी केले, तर अध्यक्षस्थान गंगाधरराव राठोड यांनी भूषविले। शिवजन्मोत्सव समिती 2026 चे पदाधिकारी: अध्यक्ष नागनाथ बळीराम लोखंडे, कार्याध्यक्ष राजकुमार बामणे पाटील, स्वागताध्यक्ष शंकर चिंतमवाड, कोषाध्यक्ष प्रा. यशवंत संभाजीराव बोडके, सचिव गजानन दंडलवाड, उपाध्यक्ष संतोष पा. इंगोले, गजानन मोरे। सहभागाचा महाकुंभ: या सोहळ्यात मनोज गुण, दत्तापा. बेटमोगरेकर, व्यंकटराव लोहबंदे, रामपा. चांडोळकर यांच्यासह शिवसैनिक, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते। संपूर्ण मुखेड शहर भगवे ध्वज आणि फेटेधारी युवकांनी गजबजून गेले होते। प्रशासकीय नोंद: मिरवणूक शांततेत पार पडली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। GS 24/7 मारुती वडजे उंद्रीकर मो 9 अब्ज 56 कोटी 10,62,369